आपण बालिंगे किंवा बोकड यामध्ये खच्चीकरण या संदर्भात जाणून घेणार आहोत. खच्चीकरण करण्याचा मुख्य फायदा म्हणजे कळपामधील जे अनावश्यक बोकड किंवा बालिंगे आहेत त्याचं खच्चीकरण केल्यानं त्यांच्यापासून कळपामध्ये नैसर्गिक संकर किंवा आंतरप्रजनन होणार नाही. तर त्या संदर्भात आपण खच्चीकरण करण्याचे दोन प्रकार भारतामध्ये प्रामुख्याने आहेत. याच्यामध्ये हा बर्डीजॉक कॅस्ट्रेटर किंवा बेबी कॅस्ट्रेटर म्हणतात, त्याच्यापासून खच्चीकरण केलं जातं. आणि बाहेर देशामध्ये दुसरा रबर रिंग कॅस्ट्रेटर आहे, ज्याच्यामध्ये हा रबर त्या बालिंगा किंवा बोकडाच्या टेस्टिकल भोवती किंवा वृषणाभोवती आवळला जातो आणि ह्याच्यामधून खच्चीकरण केलं जातं. परंतु ही पण बेबी कॅस्ट्रेटरच्या माध्यमातून हा बालिंगा खच्ची करणार आहोत. तर त्याची पूर्ण पद्धत आपण जाणून घेऊया. त्यासाठी जे बालिंगे आहेत ते साधारण 3 महिन्याच्या आसपास किंवा त्याच्यावरील वयाचे सुद्धा आपण खच्ची करू शकतो किंवा चिमटा लावू शकतो. तर त्यासाठी खच्ची करताना त्याचं वृषण थोडंसं खाली ओढून ह्या जे स्पर्मॅटिक कॉर्ड आहे हे आपण खच्ची करतो. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. म्हणजे हे जे खच्ची करण्याचं साधन आहे किंवा चिमटा आहे तो 2 ठिकाणी, इथं एकदा आणि थोडंसं इथं एकदा खच्ची केलं जातं. याला डबल खस्सी म्हटलं जातं. याचा उपयोग अशासाठी होतो की चुकून समजा आतमध्ये शुक्रवाहिनी चालू राहिली तर तो बोकड किंवा बालिंगा कळपात संकर करू नये यासाठी याला डबल खस्सी केलं जातं. तर त्यासाठी आपण थोडंसं पाठीमागं उडून घ्यायचे आहे. ही स्पर्मॅटिक कॉर्ड थोडीशी पक्की व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्याच्याभोवती हा जो खच्चीकरण चिमटा आहे तो लावायचा आहे. याच्या वेळेस थोडंसं व्यवस्थित धरायचं आणि हा खच्चीकरण चिमटा प्रेस करायचा आहे. याच्यामध्ये थोडा वेळ थांबायचा आहे, ज्याच्या उपयोगानं जी स्पर्मॅटिक कॉर्ड आहे ती कट आतमध्ये होते. थोडंसं थांबा तुम्ही. थांबल्यानंतर परत एक बाजू झालेली आहे त्या बाजूचा हा चिमटा काढून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला तशीच पद्धत आहे. ही शुक्रवाहिनी आहे ती थोडी ओढून घ्या, एका बाजूला अंगठ्यानं घ्यायची आहे आणि चिमटा इथं लावल्यानंतर परत क्रश करायचा आहे किंवा खच्ची करायची आहे. परत एकदा बालिंगा व्यवस्थित धरा आणि इथं हे खस्सी केलेलं आहे. तर हे काढल्यानंतर त्याला 1 ते एखादा दिवस वेदना होतील, त्यासाठी आपण इंजेक्शन करणार आहोत आणि जखम होऊ नये म्हणून त्याला आयोडीन लावणार आहोत. या ठिकाणी आयोडीन लावायचे जेणेकरून तिथं जखम होणार नाही. उभं करा त्याला. आणि वेदना होऊ नये म्हणून त्याला इंजेक्शन द्यायचं आहे. ओके ओके ओके.